नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त आठवड्यामध्ये आता खऱ्या खोट्याचा आणि सत्याचा सावलीने शोध घेऊन ज्या वेळेस आता शिवानीचा खरा चेहरा पुराव्यासकट सावली आता सगळ्यांच्या समोर आणते आणि सारंगला ब्लॅकमेल करून सारंगच्या सहीचे पेपर माझ्याकडे असल्याचे सांगून सारंगला लग्नासाठी आता शिवानी ज्या वेळेस आता ऑफर देते त्याच वेळेस आता सनकन आता शिवानीच्या कानाखाली मारून शिवानीचे थोबाड फोडत देवा आता ड्रायव्हरला पोपटासारखे कसे भडाभडा बोलायला लावतो आणि त्यानंतर आता शिवानीने स्वराचा खून करायला सांगितल्याचे सत्य समोर आणून आता देवा हा शिवानीला कसा जेलचा रस्ता दाखवतो, तर किरण आता हुशारीचा डाव खेळून बबलूकडे सारंगच्या सहीचे पेपरची फाईल कशी देते आणि शिवानीला कशी तोंडावर पाडते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आता शेरास सव्वा शेर बनवून किरणच्या हुशारीने देवा आणि सावली कसे शिवानीला जेलचा रस्ता दाखवतात हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता सारंग हा निर्दोष सुटता क्षणी काही जरी झालं तरी सारंगला मिळवायचंच असा हेतू ठेवून पुन्हा एकदा शिवानी ही मेंदळ्यांच्या घरी येते आणि मेंदळ्यांच्या घरी येता क्षणी मात्र शिवानीचे खरे रूप आणि खरा चेहरा आता चंद्रकांतराव आणि तिलोत्तमाला कळालेला असतो. आणि त्या क्षणी इकडे आता तिलोत्तमा शिवानीला म्हणते की शिवानी, तुला या घरामध्ये घेऊन आम्ही प्रेम दिलं होतं, आपुलकी दिली होती, पण माया दिली होती आणि एवढंही करूनही तू मात्र तुझी लायकी दाखवली आणि तू त्या लायकीची नाहीच आहे. म्हणूनच तू आमची काय कुणाचीही होऊ शकत नाही, कारण तुझी लायकीच तेवढी आहे असे आता तिलोत्तमाने शिवानीला सांगितलेलं असतं. तेव्हा आता सगळ्यांसमोर आपण तोंडावर पडलो हे बघता क्षणी शिवानीने आता तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. आणि त्यानंतर आता शिवानीने मी हे सगळं काही जे काही केलं ते सारंगसाठी केलं, कारण ज्या वेळेस मी सारंगला बघितलं त्याच वेळेस सारंगच्या मी प्रेमात पडलेले होते आणि सारंगला मिळवण्यासाठी मी हे केलं आणि सारंगला मिळवण्यासाठी मी आणखी काहीही करू शकते आणि कोणत्याही थराला जाऊ शकते हे आता शिवानीने तिलोत्तमासकट सारंगला सांगितलेलं असतं. सारंगला मिळवण्यासाठी मला कोणतीही किंमत चुकवावी लागली ना तरीसुद्धा मी सारंगसाठी ती किंमत मोजायला तयार आहे असे शिवानीने आता तिलोत्तमाला सांगितलेलं असतं. आणि एका सेकंदात सारंगची किंमत करू पाहणारी ही शिवानी आता खरा चेहरा घेऊन तिलोत्तमासमोर आलेली असते आणि तिलोत्तमा ताबडतोब आता तिला तिथून जाण्यासाठी सांगते. तेव्हा आता शिवानी सारंगला आठवण करून देत म्हणते की सारंग, अरे मी तर तुला बरोबर घेऊनच जाईल, तशी मी काही आता या घरातून जाणार नाही, कारण तुला आठवतंय का तुझ्या सहीचा एक पेपर माझ्याकडे आहे. आणि शिवानीने ते बोलता क्षणी आता शिवानीने कशी आता आपल्याकडून पेपर्सवर सही घेतली होती आणि खरंच आपण त्यामध्ये अडकलो असल्याचे आता सारंगच्या लक्षात येते आणि रूपम कॉस्मेटिक बरोबर मोठी डील करून त्यावर सारंगची सही घेतलेली असल्यामुळे आता सारंगला सुद्धा काही बोलता येत नसतं. शिवानी म्हणते की एकाच मिनिटात मी रूपम कॉस्मेटिकला आणि तुम्हाला रस्त्यावरती आणून ठेवते, माहिती आहे का तुम्हाला, असे म्हणत आता इकडे आता शिवानी म्हणते की मी जे काही करते ते डोक्याने करते आणि सारंग, तुला एवढी घाई नाही आहे, तू चांगला बारकाईने विचार कर आणि मला उद्या तुझा निर्णय दिला ना तरीसुद्धा चालेल. तुझ्याकडे उद्यापर्यंतची मुदत आहे आणि उद्या मग आपण रीतसर लग्न करूयात अशी ऑफर शिवानी आता सारंगला देते. त्याच वेळेस इकडे आता बाहेर देवा हा सावलीला घेऊन बाईकवरून आलेला असतो, तर सावली तडक आतमध्ये जाते आणि इकडे आता ड्रायव्हर हा कारमध्ये बसू लागताच इकडे देवाने ड्रायव्हरला ताब्यात घेतलेलं असतं आणि पकडलेलं असतं. आणि जेव्हा आता देवा हा ड्रायव्हरला पोलिसी हिसका दाखवतो त्याच वेळेस आता देवाने ड्रायव्हरला पोपटासारखी भडाभडा बोलते करायला लावलेले असते आणि लगेच आता तो ड्रायव्हर आता स्वराचा खून आपण केला आणि आपल्याला तो खून शिवानीने कसा करायला सांगितला हे सगळं सांगतो. तेव्हा आता देवा म्हणतो की तू आता काळ्या
पाण्याची आयुष्यभर जेलमध्ये शिक्षा भोग त्याची मी तयारी करूनच ठेवली. तर आता तो ड्रायव्हर खूप घाबरतो आणि मला वाचवा असे आता देवाला सांगू लागतो. तेव्हा देवा तुला म्हणतो की शिवानीने तुला खून करायचा सांगितला, याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा आता ड्रायव्हरकडे शिवानीने त्याला कसा खून करायचा सांगितला याचे आता व्हिडिओ असतो आणि ती रेकॉर्डिंग आता तो ड्रायव्हर देवाला देतो. आणि देवाकडे आता शिवानीच्या विरोधात सगळ्यात मोठा पुरावा आलेला असतो आणि ड्रायव्हरसुद्धा आता साक्षीदार असतो. त्यानंतर इकडे आता शिवानी हे सगळं सारंगला सांगत असताना ताबडतोब शिवानी आता तिथून जाऊ लागते. पण त्याच वेळेस सावली आता तिथे येते आणि शिवानीचा हात धरून जोराने सावली शिवानीच्या कानाखाली मारते. तेव्हा आता सावलीचा तो रुद्रावतार बघून ऐश्वर्याने तोंडाला हात लावलेला असतो. सावली म्हणते की माझ्या नवऱ्याला मिळवण्याचं स्वप्न तू सोडून दे, तुला मी अगोदरही सांगितलं होतं आणि आत्तासुद्धा तेच सांगते. तेव्हा आता शिवानी म्हणते की सावली माझ्या नादाला लागू नकोस आणि मला काय करायचं होतं ते मी केलं आहे. तुझ्यात जर हिंमत असेल तर आता तुझ्या नवऱ्याला तू वाचूनच दाखव. आणि लगेच आता शिवानी ही रागाच्या रुद्रावताराने तेथून जाऊ लागते. पण त्याच वेळेस आता देवाने सगळ्यात मोठा पुरावा मिळवलेला असतो आणि ताबडतोब देवा आता कोर्टात सुनावणी दुसऱ्या दिवशी ठेवतो. सुनावणी असल्यामुळे आता शिवानी पुढे काही विलाज उरलेला नसतो. तिसरा मोठा भयानक पुरावा देवाने सुनावणीच्या अगोदर मिळवलेला असतो आणि तो म्हणजे जेव्हा आता देवाला समजतं की सारंगच्या डॉक्युमेंटच्या पेपरची सही घेऊन आता ते पेपर्स शिवानीकडे आहे, तेव्हा सावली आता मोठ्या हुशारीने पुन्हा किरणला ती फाईल तिला द्यायची सांगते आणि प्रामाणिक इमानदार असलेली किरण आता पटकन ती फाईल शिवानीच्या कपाटातून काढून सावलीला देते आणि आता शिवानीच्या हातात काहीच उरलेलं नसतं. आणि आता दुसऱ्या दिवशी सुनावणीमुळे शिवानीला धक्का बसतो. पण नाविलाजाने शिवानीला कोर्टात यावं लागतं. तर देवा आता इकडे सगळे त्या ड्रायव्हरची साक्ष घेऊन त्या खुनामध्ये शिवानीने ड्रायव्हरला खून करायचे सांगितल्याचे पुराव्यासकट समोर आणतो आणि त्याच वेळेस आता जज शिवानीला अटक करण्याचे आदेश देतात आणि शिवानीला आता ताबडतोब अटक केली जाते. तेव्हा हुशारीने पुन्हा सारंगला वाचून शिवानीला सावली आणि देवाने दाखवलेला असतो तो जेलचा रस्ता. आणि इकडे आता खरंच सावली ही दुर्गावतार घेऊन सारंगची आयुष्यरेषा असल्याचे तिलोत्तमासमोर येताच आता लगेचच सावलीला सगळ्यात मोठ्या सुनेचा मान तिलोत्तमाने दिलेला असतो. आणि त्याचबरोबर आता नातवासाठी सगळी काही तयारी करून सावलीला आता बेडरूममध्ये सारंगसोबत रोमांच करण्याची परवानगी देऊन तिलोत्तमाने घडवलेला असतो सावली सारंगचा रोमॅन्टिक हनीमून. तेव्हा आता सावली आणि सारंग कसे रोमॅन्टिक होऊन हनीमून गाजवतात आणि सावली कशी मेंदळ्यांच्या घरी आता नातू आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.